नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 1 एप्रिल 2024 वार आहे सोमवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण। आज या ठिकाणी आपण व्यग्र प्रकल्प, वीज केंद्र आणि रेडी रेकनर यावर आधारित ज्या काही न्यूज स्पर्धा परीक्षे दृष्टिकोन आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत। आजच्या न्यूजपेपरमध्ये रेडी रेकनर ही न्यूज आपण पाहणार आहोत, तर व्यग्र प्रकल्प आणि वीज केंद्र या ज्या न्यूज आहेत त्या रविवार जो काही आपला लोकसत्ता न्यूजपेपर आहे त्यावर आधारित आहेत। चला तर ज्या काही आजची आपली डिस्कशन आहे त्यांना या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजचा जो आपला पहिला प्रश्न आहे तो रविवारच्या न्यूजवर आधारित आहे। प्रश्न या ठिकाणी व्यग्र प्रकल्पा संदर्भात आहे। सर्वप्रथम न्यूज पाहूया। राज्यात 10 दिवसात 3 वाघांचा संशयास्पद मृत्यू, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। तर मित्रांनो, या ठिकाणी राज्यामध्ये आणि आपल्या देशामध्ये वाघ हा एक महत्त्वपूर्ण वाईल्ड प्राणी आहे। त्याचं महत्त्व आपल्या जैवविविधतेसाठी आणि एकूण पर्यावरणीय संतुलनासाठी खूप अधिक प्रमाणात असलेलं दिसतं। मग यासाठी केंद्र सरकारने प्रोजेक्ट टायगर सुरू केला, ज्याच्या माध्यमातून वाघाचं संवर्धन करणं, त्यांचं जतन करणं आणि त्यांची जी काही घटलेली संख्या आहे त्यामध्ये वाढ करणे हा या ठिकाणी या मागचा उद्देश असलेला आपल्याला दिसतो। या ठिकाणी व्यग्र प्रकल्पासंदर्भात जे काही आपल्याकडे प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। महाराष्ट्रातील कोणत्या राष्ट्रीय उद्यानात वाघांची लक्षणीय संख्या आणि संवर्धनाच्या प्रयत्नांसाठी ओळखले जाते? म्हणजे महाराष्ट्रामध्ये असे कोणते राष्ट्रीय उद्यान आहे ज्या ठिकाणी वाघांची संख्या चांगल्या प्रकारे आहे आणि त्या ठिकाणी वाघांचं संवर्धन जे आहे ते चांगल्या प्रकारे केलं जातं, ते राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी सांगा, अशा प्रकारचा मित्रांनो आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय आपल्या समोर ए आहे ताडोबा अंधारी व्यग्र प्रकल्प, पर्याय बी आपल्या समोर आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, पर्याय सी मित्रांनो आपल्या समोर आहे पेंच राष्ट्रीय उद्यान आणि शेवटी पर्याय डी आपल्या समोर आहे मित्रांनो बोर वन्यजीव अभयारण्य। या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की ताडोबा अंधारी व्यग्र प्रकल्प हा भारतातील एक महत्त्वपूर्ण व्यग्र प्रकल्प आहे, जो की या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे। या ठिकाणी वाघांची जी काही संख्या आहे ती लक्षणीय म्हणजे चांगल्या प्रकारची संख्या या अभयारण्यामध्ये आपल्याला दिसते। त्याचबरोबर या ठिकाणी वाघांचं संवर्धन व्हावं, वाघांच्या संख्येमध्ये वाढ व्हावी यासाठी वन विभागाने चांगल्या प्रकारचे प्रयत्न या ठिकाणी केलेले आपल्याला दिसतात। म्हणजे प्रश्न क्रमांक 1 चं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय ए। चलूया प्रश्न क्रमांक 2 कडे। ताडोबा अंधारी व्यग्र प्रकल्पा व्यतिरिक्त महाराष्ट्रात इतर कोणते व्यग्र प्रकल्प आहेत? अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय आपला ए आहे बोर वन्यजीव अभयारण्य, पर्याय बी आपल्या समोर आहे मेळघाट व्यग्र प्रकल्प, पर्याय सी पेंच राष्ट्रीय उद्यान आणि शेवटी पर्याय डी आपल्या समोर आहे वरील सर्व। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की मेळघाट हा व्यग्र प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आहे। त्याचबरोबर बोर वन्यजीव अभयारण्य ही या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रात दिसते आणि पेंच राष्ट्रीय उद्यान हेही आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे। या तिन्ही ठिकाणी जे काही वाघ आहे, वाघांची संख्या वाढवण्यासाठी, वाघांचं संवर्धन करण्यासाठी विशेष उपाययोजना या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत। म्हणजेच या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 चं योग्य उत्तर राहील पर्याय डी वरील सर्व बरोबर। चलूया आजच्या आपल्या पुढच्या न्यूजकडे। आजची जी आपली पुढची न्यूज आहे ती वीज केंद्रा संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी न्यूज पाहूया। वीज दरवाढीची अंमलबजावणी उद्यापासून, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। अलीकडील काळामध्ये उन्हाचे जे काही चटके आहेत ते जाणवायला लागले आहेत, त्यामुळे उकाडा आणि त्याचबरोबर गरमी यामध्ये वाढ झाल्यामुळे विजेची जी काही मागणी आहे ती मागणी या ठिकाणी वाढली आहे आणि यामुळे या ठिकाणी जी काही विजेची दरवाढ आहे जी की मागच्या काही दिवसापासून रखडलेली होती ती दरवाढ या ठिकाणी करण्यात आली आहे आणि त्या संदर्भात ती न्यूज आहे। सरळ या ठिकाणी न्यूजला धरून जे काही आजचे आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। महाराष्ट्रातील सर्वात मोठे औष्णिक वीज केंद्र कोणते? अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी आपला पर्याय ए आहे कोयना जलविद्युत प्रकल्प, पर्याय बी आपल्या समोर आहे चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन, पर्याय सी आपल्या समोर आहे तारापूर अन्न ऊर्जा केंद्र आणि शेवटी पर्याय डी आपल्या समोर आहे मित्रांनो दाभोळ पॉवर प्लांट। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन हे आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठे औष्णिक वीज केंद्र आहे, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विजेची निर्मिती केली जाते आणि महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये ह्या विजेचा या ठिकाणी पुरवठा केला जातो। म्हणजे प्रश्न क्रमांक 3 चं योग्य उत्तर राहील पर्याय बी। चलूया प्रश्न क्रमांक 4 कडे। खालीलपैकी कोणते शहर भारतातील पहिले व्यावसायिक अणुऊर्जा केंद्र असलेले
तारापूर अणुऊर्जा केंद्रासाठी ओळखले जाते? तर मित्रांनो या ठिकाणी सरळ प्रश्न असा आहे की तारापूर अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या शहरात आहे, असा सरळ प्रश्न आहे. परंतु आयोगाने या ठिकाणी प्रश्न थोडा फिरून विचारला असल्यामुळे या ठिकाणी गोंधळून जाण्याची गरज नाही. तर या ठिकाणी जे काही पर्याय आहेत त्या पर्यायामध्ये पहिला पर्याय ए आहे आपल्या समोर नागपूर, बी मुंबई, सी पुणे आणि शेवटचा पर्याय डी आपल्या समोर आहे नाशिक. तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे तारापूर अणुऊर्जा प्रकल्प हा मुंबई या शहरामध्ये आहे, जी की आपल्या देशाची आर्थिक राजधानी आणि मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 4चं योग्य उत्तर राहील पर्याय बी. चलूया आजच्या आपल्या शेवटच्या न्यूजकडे, जी की या ठिकाणी रेडी रेकनर या संदर्भात आहे. सर्वप्रथम जी न्यूज आहे ती न्यूज पाहूया. रेडी रेकनर जैसे थे अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल. एप्रिलचा जो काही आपला लोकसत्ता पेपर आहे म्हणजे सोमवारचा, त्या पेपरवर ही न्यूज आहे जी की पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल. सरळ या ठिकाणी रेडी रेकनर विषयी जे काही क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन पाहूया. रेडी रेकनर म्हणजे काय, अशा प्रकारचा बेसिक प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आला आहे, ज्यामध्ये पर्याय ए आपल्यासमोर आहे पाककृती असलेले ते एक पुस्तक आहे. पर्याय बी जमिनीची किंमत आणि मुद्रांक शुल्क त्वरित मोजण्यासाठी उपयोगात आणले जाणारे ते एक पुस्तक आहे. सी नेव्हिगेशनसाठी वापरले जाणारे ते एक उपकरण आहे. पर्याय डी तापमान मोजण्याचे ते एक साधन आहे. अशा प्रकारचे 4 पर्याय आपल्यासमोर आहेत. तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की रेडी रेकनर हे जमिनीची जी काही किंमत आहे ती किंमत किती असेल, त्याचबरोबर त्या किमतीवर किती प्रमाणात मुद्रांक शुल्क किंवा स्टॅम्प ड्युटी तुम्हाला द्यावी लागेल या संदर्भात जे काही नियम आहेत, जे काही फॉर्मॅट आहे, त्या फॉर्मॅट संदर्भात ते पुस्तक आहे. म्हणजेच या ठिकाणी प्रश्न क्रमांक 5चं योग्य उत्तर राहील पर्याय बी. जमिनीची किंमत आणि मुद्रांक शुल्क त्वरित मोजण्यासाठी लवकरात लवकर त्याची मापणी करण्यासाठी या संदर्भात असणारे ते एक पुस्तक आहे, ज्याला की आपण रेडी रेकनर असे म्हणतो. आजचा आपला शेवटचा प्रश्न क्रमांक 6. रेडी रेकनर बद्दल खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे. त्या ठिकाणी पर्याय ए हे फक्त व्यावसायिक लेखापालाद्वारे वापरले जाते. पर्याय बी हे विविध आर्थिक व्यवहारांसाठी अंदाज प्रदान करते. सी हे प्रामुख्याने बॉडी मसाज इंडेक्स मोजण्यासाठी वापरले जाते. आणि शेवटी पर्याय डी आपल्यासमोर आहे हे वातावरणाचा दाब मोजण्यासाठीचे साधन आहे. तर मित्रांनो या ठिकाणी तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय बी. जे काही विविध आर्थिक व्यवहार आहे त्या आर्थिक व्यवहारांचा एक अंदाज घेण्यासाठी या ठिकाणी रेडी रेकनरचा वापर केला जातो. याच्या माध्यमातून जे काही रिअल इस्टेट आहे त्या रिअल इस्टेटमध्ये जे काही खरेदी विक्री होते आणि त्यावर आधारित जी काही स्टॅम्प ड्युटी आहे, ज्याला की या ठिकाणी आपण मुद्रांक शुल्क म्हणतो, त्या मुद्रांक शुल्क संदर्भात या ठिकाणी रेडी रेकनरच्या माध्यमातून एक क्लिअर कट या ठिकाणी आपल्याला अंदाज येतो. या ठिकाणी जी काही मुंबई पुणे ही मोठी शहरे आहेत, त्या शहरामध्ये जमिनीचे मोठ्या प्रमाणावर व्यवहार होत असतात. मग या ठिकाणी जी काही जमिनीचे व्यवहार होत आहेत त्या ठिकाणी जमिनीची किंमत काय आहे, जी काही किंमत आहे त्या किमतीवर या ठिकाणी किती प्रमाणात स्टॅम्प ड्युटी लागल, अशा प्रकारचे विविध प्रश्न सामान्य नागरिक आणि त्याचबरोबर जे विकासक असतात यांच्यासमोर असतात. मग यांना एक चांगल्या प्रकारचा व्ह्यू देण्यासाठी आणि जे काही सरकार आहे सरकारलाही चांगल्या प्रकारचा महसूल भेटावा या उद्देशाने रेडी रेकनर या ठिकाणी तयार करण्यात आले आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 1 एप्रिलचं जे काही आपलं डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि व्हिडिओविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. त्याचबरोबर न विसरता मित्रांनो जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे ते ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट आहे त्या वेळोवेळी त्या ठिकाणी तुम्हाला भेटत राहतील. आज इथेच थांबत आहोत. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत.